नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अथर्व विचारे हा सुभेदारांच्या घरी आलेला आहे आणि सायलीने त्याला बोललेला आहे. त्यावेळेस त्याने सांगितलेलं आहे की मी अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करत आहे आणि तेव्हा मात्र सायलीला धक्का बसलेला आहे आणि मग सायली अर्जुनला घेऊन येते आणि अथर्व विचारेला घेऊन ते वरती रूममध्ये येतात आणि अथर्व विचारेला अर्जुन सांगत असतो की हे सगळे डॉक्युमेंट्स तुमचे आहेत का? तेव्हा तो सांगत असतो की हो. तेव्हा अथर्व विचारे घाबरलेला आहे आणि तो म्हणत आहे की नक्की काय होणार आहे याच्यामुळं, म्हणजे मी पूर्णपणे अडकला गेलोय का कशामध्ये? कारण तो एक साधा सामान्य माणूस असतो आणि त्याला बिचारायला यातलं काहीच माहिती नसतं आणि त्याचबरोबर त्याला कळतही नसतं की त्याचबरोबर त्याला असं वाटत असतं की आपण यामध्ये अडकलं गेलो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की तसं म्हणता येणार नाही, पण ज्या लोकांनी तुमचे हे डॉक्युमेंट्स वापरलेले आहेत त्या लोकांनी त्या लोकांकडून तुमच्या जीवाला धोका आहे असं अर्जुनने सांगितल्यानंतर बिचाऱ्याला त्या घाम फुटलेला आहे आणि तो घाबरलेला आहे. तो म्हणत आहे की हे सगळं काय आहे? तेव्हा अर्जुन सांगत असतो की हो असंच आहे. आणि तेव्हा तो घाबरलेला आहे. तेव्हा सायली त्याला म्हणत असते की प्लीज माझ्यासाठी एक काम करा, तुम्ही आमच्या बाजूने बोला. खरंच माझे वडील आहेत ते निर्दोष आहेत आणि ते यामध्ये पूर्ण अडकलेले आहेत आणि त्यांच्यावर खुनाचा आरोप झालेला आहे. प्लीज तुम्ही आमची साथ द्या असं म्हणत सायलीने अक्षरशः अथर्व विचारेच्या समोर हात जोडलेले आहेत आणि ते अथर्व विचारेला गयावया करत आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आजच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे. तर सायली आणि अर्जुन दोघं जण बोलत असतात. सायली अर्जुनला म्हणत असते मग आता या व्यक्तीला शोधायचं कसं? तेव्हा अर्जुन म्हणत असतो की कसं आहे, त्या झेरॉक्स सेंटरमध्ये म्हणजे फोटोकॉपीच्या ठिकाणी त्याचे डॉक्युमेंट्स मिळालेले होते, म्हणजे ती व्यक्ती जिवंत आहे आणि ती व्यक्ती जिवंत असण्याचे चान्सेस आहेत. जर ती व्यक्ती जिवंत असेल तर आपल्याला लवकरात लवकर त्या व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे, अन्यथा खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आपण अडकू शकतो हे अर्जुन सांगत असतो. कारण या बाबतीत महिपत कसं आहे हे चांगलंच अर्जुनला माहिती आहे. त्यामुळं अथर्व विचारेच्या बाबतीत लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे असं अर्जुनने ठरवलेलं असतं. तर सायलीने घरातच आता महाशिवरात्रीसाठी पूजा केलेली असते आणि त्या पूजेसाठी तिने तिथे सगळी व्यवस्था केलेली असते. सगळ्या गोष्टी तिनं मनापासून केलेल्या असतात आणि मग सायली अर्जुन दोघंही बोलत असतात. अर्जुन काम करत असतो आणि अर्जुन म्हणत असतो की मला लवकरात लवकर या व्यक्तीचा शोध लावणं गरजेचं आहे आणि एकदा का या व्यक्तीचा शोध लागला की सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणार आहेत असं अर्जुन म्हणत असतो आणि सायलीलाही तो फोटोज दाखवत असतो. सायलीला म्हणत असतो की हे त्या व्यक्तीचं आधार कार्ड आहे आणि त्याचबरोबर इकडे आधार कार्ड बघितल्यानंतर सायली म्हणत असते अरे बापरे, हे आधार कार्ड आहे का? म्हणजे आता सायलीला एक कळेल आहे की अथर्व विचारे व्यक्ती ही कशी दिसते ते. इकडे आता प्रिया अश्विनच्या हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला आलेली आहे आणि ती म्हणत आहे की मी जगून तरी काय करू, कारण माझी आई माझी राहिलेली नाही आहे, सगळी माझी माणसं माझ्यापासून गेलेली आहेत, अर्जुन मला सोडून गेल्यापासून हे सगळं घडलेलं आहे असं म्हणत ती रडायला सुरुवात करते. तेव्हा अश्विन म्हणत असतो की कसं आहे माहिती आहे का, मी सायकियाट्रिस्ट नसलो तरीही काही गोष्टींचा मला अंदाज आहे की तू कोणत्या मनस्थितीतून जाते, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, काहीही झालं तरीही इकडे जे काय आहे, परंतु असं तू स्वतःला कमी लेखू नकोस किंवा स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार करू नको असं अश्विन तिला सांगत असतो. प्रिया मात्र म्हणत असते पण काय करू अश्विन, मी कोण राहिले माझ्या जवळचं? अरे माझी आई जेव्हापासून ते लग्न झाले ना तेव्हापासून तीही माझी राहिलेली नाही आहे, कारण तिनेही त्या सायलीची साथ दिलेली आहे. तिनेही माझा विचार केला नाही, त्यावेळेस तिनेही त्या सायलीचा विचार केला आणि तिची बाजू घेतलेली आहे असं म्हणत प्रिया बोलत असते. आणि प्रियाची ही जी नाटकं असतात ती सुरू झालेली असतात, कारण प्रिया एवढ्या खालच्या थराला गेलेली असते, तिला काही करून रडून रडून अश्विनला स्वतःच्या बाजूने करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी तिची ही सगळी नाटकं सुरू झालेली असतात. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की अश्विन इकडे प्रियाला समजवतो आणि ती रडत असते म्हणून तिला म्हणतो की तुला दिसत नाही आहे, इथे मी तुझ्या पुढे 6 फूट उंच हँडसम गाय तुझ्या पुढे उभा आहे आणि तुला दिसत नाही येतो. तेव्हा प्रिया मात्र त्याच्याकडे पाहत असते. तेव्हा तो म्हणत असतो मी काय इनव्हिजिबल मॅन आहे का? नाही, तसं असेल तर तसं सांग की मी इनव्हिजिबल आहे असं म्हणत तो बोलत असतो. तेव्हा प्रिया हसायला लागते आणि म्हणतो की तन्वी बघ, हसलीस की किती गोड दिसतेस तू. आणि फ्रेंड्स असं म्हणत त्याने आता मैत्रीचा हात पुढे केलेला आहे आणि प्रियाला जे हवं आहे ते मिळालेलं आहे, कारण तिच्या मनात तेच आहे की इकडे अश्विनला स्वतःच्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं आणि सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री घ्यायची. म्हणजे जशी एंट्री अर्जुनने अचानक लग्न करून घेतलेली होती तशीच एंट्री आता अश्विनसोबत लग्न करून प्रिया सुभेदारांच्या घरात घेणार हे तिचं ठरलेलं असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं
पूजेची सगळी तयारी झालेली असते, गुरुजी आलेले असतात, अर्जुन सायली पण छान तयार होऊन पूजेसाठी आलेले असतात. पण इकडे पूर्णाजीच्या मनात वेगळंच असतं. अर्जुन आणि सायली दोघंही पूजेसाठी आलेले आहेत. सायलीला पण ही पूजा करणं ह्या सर्व गोष्टी खूपच आवडत असतात. आणि त्याचवेळी कल्पना गुरुजींना तिथे विचारते की मी एकटीने पूजा केली तर चालेल का, कारण माझे हे जे आहेत ते मुंबईला कामासाठी गेलेले आहेत आणि त्यांना यायला वेळ लागणार आहे, आज ते रात्रीपर्यंत येतील. तेव्हा मात्र इकडे गुरुजी म्हणत असतात की नाही, अजिबात चालणार नाही, ही पूजा जी आहे ती शंकर पार्वतीची पूजा असते, तर ही पूजा जी आहे ती जोडप्याने करायची आहे. आणि तुमच्या घरात आहे ना लग्न झालेलं जोडपं, नवीन लग्न झालेलं जोडपं बसेल पूजेला. तेव्हा अर्जुन म्हणतो की काहीच हरकत नाही आहे, बसेल आम्ही. सायलीही तयार होते. तो म्हणतो की माझ्या बायकोला पूजा करायला खूप आवडतं, त्यामुळं आम्ही बसू शकतो पूजेला, असं ते दोघंही सांगत असतात. परंतु पूर्णाजीला मात्र राग येतो. पूर्णाजी म्हणते की नाही, हे दोघं जर पूजेला बसणार असतील तर मी हे मान्य करणार नाही. आणि असं म्हणत पूर्णाजी तिथून निघून जायला लागते आणि ते म्हणते की मी इथे थांबणार नाही. अर्जुन म्हणत असतो की अगं पूर्णाजी असं काय करतेस तू, अगं पूजेला बसायचं आहे ना, आणि मला सांग आम्हीही या घरातले सदस्यच आहोत ना, त्यामुळं आम्हीही या पूजेला बसू शकतो. तेव्हा अर्जुनला ती म्हणत असते की नाही, तुम्ही दोघं या पूजेला बसणार असाल तर मला हे कदापि मान्य नाही, असं म्हणत पूर्णाजी निघून गेलेली असते. तेव्हा कल्पना अश्विनला सांगते की मी पूर्णाजीकडे जाते, तू इथे थांब, कारण आपल्यातलं कोणीतरी असणं गरजेचं आहे, गुरुजींना काही लागलं कमी जास्त हवं असेल तर. तेव्हा तीही तिथून निघून जाते. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता ह्या दोघीही गेलेल्या असतात. तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की चला, कारण काहीही झालं तरीही आपल्याला आत्ता पूर्णाजीची समजूत घालणं गरजेचं आहे, कारण थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने ही पूजा होणं गरजेचं असतं, असं त्याचं म्हणणं असतं. आणि त्यासाठी तो आता तिथे सायलीला म्हणतो की चला. इकडे पूर्णाजी म्हणत असते की काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजेच इकडे आत्ता जी पूजा घडत आहे त्या पूजेमुळं आपल्याला काहीही तिथं वाटत नाही, हे सगळं ते बोलत असतात. आणि त्याचवेळी पूर्णाजीच्या डोक्यात एकच चालू असतं की मी तिथं पूजेला थांबणार नाही, मला या पूजेशी काहीही देणं घेणं नाही. आणि तेवढ्यात अर्जुन तिथं आलेला असतो आणि अर्जुन म्हणत असतो की का नाही थांबणार तू, काय प्रॉब्लेम काय आहे तुझा, असं अर्जुन विचारत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की हे बघ पूर्णाजी, कसं आहे माहिती आहे का, आपण एका घरातली माणसं आहोत. तेव्हा सायली म्हणत असते की पूर्णाजी प्लीज चला ना तुम्ही पूजेसाठी तिथं. सायली बोलत असते. तेव्हा मात्र इकडे पूर्णाजी लगेच म्हणते की अजिबात नाही, मला कुठेही यायचं नाही, मी येणार नाही, कारण जे काय करायचं ते करा. तेवढ्यात अश्विनला गुरुजी म्हणू लागतात की हे बघा कसे अन्नपूर्णा मॅडमनी हे जे काही वागलेले आहेत प्रथेला अनुसरून नाही, आणि मला हे अजिबात पटलेलं नाही. जर त्या येणार नसतील आणि पूजेला जोडपं बसणार नसेल तर मी आत्ताच्या आत्ता निघालेलो आहे, असं गुरुजी सांगत असतात. अश्विन म्हणतो मला फक्त 2 मिनिटं द्या, मी आलो. आणि असं म्हणत अश्विन तिथे जातो. इकडे अर्जुन सायली बोलत असतात आणि अश्विन तिथे जाऊन सांगू लागतो की हे बघा पूर्णाजी, गुरुजी निघालेले आहेत, ते म्हणतात की तुमच्यातलं कोणी पूजेला बसत नाही आहे जोडपं, तर मी निघून चाललेलो आहे. आणि असं म्हणत ते निघून चालणार आहेत, चल लवकर, असं अश्विन सांगायला आलेलं असतो. पूर्णाजी म्हणत असते कसं आहे माहिती आहे का, काही झालं तरी तुम्हाला आम्ही आमच्या घरातलं मानलेलं नाही आणि तू आमच्या घरातली नाही, आम्ही तुझा सून म्हणून स्वीकारही केलेला नाही आणि तुला तो अधिकारही नाही, एवढं लक्षात ठेव. तेव्हा सायलीला अर्जुन म्हणत असतो की चला सायली आपण बोलून घेऊया, असं म्हणत अर्जुन बोलत असतो. तेवढ्यात अश्विन तिथं आलेला असतो आणि मग कल्पना म्हणते की काय करायचं. पूर्णाजी म्हणत असते की आत्ताच्या आत्ता तू प्रतापला कॉल कर आणि प्रतापला या सगळ्यासाठी बोलवून घे. हे सगळं तिचं चाललेलं असतं, परंतु तिला मात्र या सर्व गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नसतो आणि प्रताप येऊ शकत नसतो. प्रताप आत्ता अवेलेबलच नाहीत, कारण तो कामासाठी गेलेला आहे आणि तो रात्रीच येणार आहे, असं कल्पना सांगत असते. पूर्णाजी मात्र खूपच अति करत असते. तिला असं वाटत असतं की काहीही झालं तरीही हे जे काही चाललेलं आहे ते योग्यच नाही, असं इकडे चाललेलं असतं. पूर्णाजीला पटतच नसतं. पूर्णाजीचं म्हणणंच असं असतं की ज्या सर्व गोष्टी घडत आहेत त्या मला मान्यच नाही, या उद्देशाने पूर्णाजी बोलत असते. त्याचबरोबर अर्जुन सायली सर्वजण तिथे येतात. गुरुजी म्हणत असतात की हे बघा अन्नपूर्णा मॅडम, आम्हाला हे अजिबात पटलेलं नाही तुमचं वागणं, कारण काहीही झालं तरीही हे मला अजिबात मान्य नाही, असं गुरुजी सांगत असतात. कारण आम्हाला तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असं गुरुजींचं म्हणणं असतं. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा शेवटी अर्जुन म्हणतो की गुरुजी थांबा, आम्ही दोघं बसतोय पूजेला, काही हरकत नाही आहे, आम्ही तयार आहोत पूजेला. आणि असंही माझ्या बायकोला पूजा करण्यात खूपच आवड आहे आणि ती मनोभावे देवाची प्रार्थना करत असते, असं अर्जुन सांगत असतो.
असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन सायलीला म्हणतो की चला, कारण आता गुरुजी घरातून निघून चाललेले आहेत, ही गोष्ट तर योग्य नाही. त्यामुळे अर्जुनने हा निर्णय घेतलेला असतो आणि अर्जुनने ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या घरामध्ये पूजेला आम्ही दोघंच बसणार आहोत, असं म्हणत अर्जुन आणि सायली दोघंही पूजेला बसायला तयार झालेले असतात आणि दोघंही पूजेला बसतात. पूजा सुरू होते. गुरुजी सांगत आहेत त्या पद्धतीने अर्जुन आणि सायली दोघंही छान अशी पूजा करत आहेत. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन मात्र जाम खुश झालेला असतो. त्याला खूप भारी वाटत असतं, कारण या सर्व गोष्टी ज्या घडत असतात त्या खूप छान पद्धतीने घडत असतात. त्यानंतर इकडे अर्जुन आणि सायली पूजा करत आहेत, मनोभावे पूजा करत आहेत, कारण त्यांच्या मनात सध्या एकच गोष्ट सुरू आहे की जे काय घडलेलं आहे ते खूप भयानक आहे. या सगळ्यातून सावरण्यासाठी, आता या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी ते प्रार्थना करत आहेत. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली मनापासून पूजा करत आहेत. सायली फक्त एकच म्हणत आहे की जो कोण अथर्व विचारे आहे त्याच्या बाबतीत लवकर आम्हाला कळू दे, अशी प्रार्थना सायली करत आहे. या सगळ्यातून मार्ग का निघायला हवा हे सायलीचं म्हणणं आहे. आणि मग सायली त्याचबरोबर अर्जुन पूजेला बसलेले आहेत. विमलला मात्र आनंद झालेला आहे. पूजा छान संपन्न होते. आता बरीच लोक बोलवलेली असतात, ती लोक तिथे आलेली असतात. आणि त्यासोबतच सायली आणि अर्जुन दोघंही एकमेकांशी बोलत असतात. आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो की आलेल्या पाहुण्यांचं तुम्ही स्वागत करा, त्यांच्याशी बोला, मी वरती काम करत आहे. मग सायली आता सुभेदारांची सून आहे, त्या हक्काने त्या नात्याने येणाऱ्या प्रत्येकाचं ती स्वागत करत असते, त्यांना नमस्कार करत असते, प्रसाद देत असते. गुरुजीही पूजेसाठी तिथे असतात आणि त्याचबरोबर सायली तिथे सगळ्यांना बोलत असते. त्याचबरोबर कल्पनाही तिथं असते आणि कल्पनाही सगळ्यांशी छान प्रेमाने बोलत असते, सगळ्यांना सांगत असते. या सर्व गोष्टी घडत असतात. इकडे अर्जुन वरती आलेला असतो, एक डॉक्युमेंट तो चेक करत असतो, कारण डॉक्युमेंट असे असतात की काही झालं तरीही हे सगळं जे काही घडत आहे ते भयानकच असतं, कारण इतके डॉक्युमेंट चेंज केलेले असतात की कोणी विश्वासही ठेवणार नाही. कारण सरळ तो माणूस उभा केलेला असतो, तो मृत घोषित केलेला असतो आणि त्याचे सगळे डॉक्युमेंट्स इथं वापरले गेलेले असतात. हे अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. आणि सायली सगळ्यांशी बोलत असते. सायली फक्त एकच प्रार्थना करत असते की त्या अथर्व विचारेच्या बाबतीत काहीतरी समजलं पाहिजे, लवकरात लवकर त्याच्या बाबतीत छडा लागला पाहिजे, तरच ही केस सॉल्व्ह होऊ शकते, हे सायलीच्या डोक्यात सुरू असतं. आणि त्यासोबतच तेवढ्यातच एंट्री होते सुभेदारांच्या घरी ती अथर्व विचारेची. आता अथर्व विचारे हा सुभेदारांच्या घरी आल्यानंतर मात्र इकडे सायली त्याला पाहते आणि सायलीला धक्का बसतो. सायलीला काही क्षण कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे. म्हणजे अथर्व विचारे स्वतःहून चालत आपल्या घरी आलेला आहे आणि हे काय चाललेलं आहे. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र सायली पाहतच राहते. आणि त्याचबरोबर सायली अथर्व विचारेला पाहत असते. तिला विश्वासच बसत नाही की हा तोच आहे का, म्हणजे नक्की काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. सायलीला त्या क्षणी आठवतं की ह्याच अथर्व विचारेचा फोटो आपण पाहिलेला होता आणि हा तोच व्यक्ती आहे आणि जो स्वतःहून चालत सुभेदारांच्या घरी आलेला आहे. यामुळं सायली पाहतच राहते. त्याचबरोबर सायलीचं चाललेलं असतं की हे सगळं काय चाललेलं आहे, कारण ही व्यक्ती तर आपल्या घरी आलेली आहे. आणि मग अथर्व विचारे बोलत असतो आणि त्याचबरोबर तो गुरुजींकडून प्रसाद घेतो आणि तिथं बाकीची जी लोकं असतात त्यांच्यासोबत तो बोलत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सायली त्याच्याकडे पाहत असते. सायलीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे आणि हे सगळं कशामुळं होतंय, हा प्रश्न सायलीला पडलेला असतो. आणि सायली त्याच्याकडे पाहत आहे. सायलीला कळत नाही आहे की हे कोण आहे, म्हणजे ही तीच व्यक्ती आहे का जी अथर्व विचारे आहे, हा प्रश्न सायलीला पडलेला आहे. आणि सायली एकटक त्या व्यक्तीकडे पाहत आहे. अर्जुन मात्र इकडे सगळे डॉक्युमेंट चेक करत आहे. नक्की काय आहे, नक्की कोण आहे व्यक्ती हे शोधत आहे. आणि त्याचबरोबर इकडे आता रविराज बोलत असतात. रविराजकडे प्रिया आलेली असते आणि प्रियाचं असं म्हणणं असतं की मला आत्ता सुभेदारांच्या घरी जायचं आहे. मी आणि आई आम्ही दोघीही सुभेदारांच्या घरी जाणार आहे आणि बाबा तुम्हीही चला, आज महाशिवरात्रीची पूजा आहे. रविराज म्हणतो की त्या माणसांच्या घरी जाण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. आणि त्याचबरोबर रविराजचं म्हणणं असतं की नाही, मी येणार नाही आणि तुम्हीही जायचं नाही, मी त्याच दिवशी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर प्रतिमा म्हणत असते की तन्वी तू विसरतेस का, कारण काही झालं तरी मी तुला फक्त सांगितलेलं तू एकदाच यायचं आहे, तुझ्या बाबांच्या विरोधात जाऊन तू तिथे यायचं नाही. तेव्हा रविराज म्हणतो की मी येणार नाही, तुम्हाला जायचं आहे तर जा आणि तन्वी जा तू.
कारण तुझ्याकडे बघून तेवढं तर त्यांना अपराधी वाटेल. आणि इकडे तन्वी म्हणत असते की तुला तुझ्या आईला तुझ्या माणसांना भेटायचं आहे, मला माझ्या आजीला भेटायचं नाही आहे का? कारण प्रियाच्या डोक्यात हे सुरू असतं, जर मी त्यांच्या घरी गेले नाही तर मी अश्विनच्या आयुष्यात कशी येणार आणि मला तिथं जाणं गरजेचं आहे, हे प्रियाचं चाललेलं असतं. आणि इकडे सायली आता अथर्व विचारेच्या समोर येते, त्यांना नमस्कार करते आणि म्हणू लागते की नमस्कार. तेव्हा अथर्व विचारे पण खूप छान अशी गोड स्माईल देत सायलीशी बोलत असतो. तो म्हणत असतो की हो नमस्कार. सायली म्हणत असते की आपण? तो म्हणतो की हो, मी अथर्व विचारे अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करत आहे आणि त्या लोकांबरोबरच मी इथं पूजेसाठी आलेलो आहे, आम्हाला आज आमंत्रण होतं. सायलीनं हे ऐकल्यानंतर सायलीला धक्का बसतो. सायली म्हणते का अथर्व विचारे? तेव्हा तो म्हणतो की हो. आणि सायली त्या व्यक्तीकडे पाहतच राहते आणि सायलीला आता कळलेलं असतं की हे काय आहे. कारण इकडे सगळेजण बोलत आहेत आणि त्याचबरोबर आलेल्या पाहुण्यांचं स्वागत केलं जात आहे, या सर्व गोष्टी घडत असतात. आणि इकडे आता सायली मात्र अथर्वला घेऊन तिथे डायनिंग टेबलच्या तिथे जाते आणि त्यांच्याशी बोलू लागते. त्यांना म्हणते की तुम्ही 2 मिनिटं इथं थांबाल का? माझ्या मिस्टरांना तुम्हाला भेटायला मी घेऊन येते. तेव्हा ते म्हणत असतात की म्हणजे ते ओळखतात का मला? सायली म्हणते की हो. सायली आता वरती आलेली असते, अर्जुन काम करत असतो. सायली म्हणत असते की अहो चला पटकन पटकन चला, मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी दाखवायचं आहे. अर्जुन म्हणत असतो की सायली मी काम करतो, तुमच्या लक्षात येत नाहीये का? तेव्हा सायली म्हणते हो लक्षात येते माझ्या, पण तुम्ही चला आधी, आपल्या महत्त्वाचंच कामाचंच आहे, म्हणूनच मी तुमच्याशी बोलायला आलेले आहे. हे सगळं सायली बोलत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नक्की काय यायच्या डोक्यात, हा प्रश्न चाललेला असतो. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे सायली म्हणत असते की थांबा जरा, कारण आपल्याला जाऊन खाली बोलणं गरजेचं आहे, असं म्हणत ती अर्जुनला घेऊन येते. आणि अर्जुनला खाली घेऊन आल्यानंतर डायनिंग टेबलच्या चेअरवर तिथे बसवलेला असतो तो म्हणजे अथर्व विचारे आणि त्याच्याकडे बोट करून दाखवते. सायली म्हणते ते पहा कोण आहे ते. आणि हे ऐकल्यानंतर मात्र इकडे अथर्व विचारेच्या खांद्यावर हात ठेवून सायलीशी तो बोलत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे धक्का बसलेला असतो आणि सायलीला तो अथर्व विचारे जो आहे तो अर्जुन जेव्हा त्याला पाहतो तेव्हा मात्र अर्जुनलाही तेवढाच धक्का बसलेला असतो. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुनला आठवत असतं की हे काय आहे, कारण त्याला आठवलेलं आहे की हा जो सावत्र भाऊ साक्षीचा म्हणून उभा केलेला आहे तो साक्षीचा सावत्र भाऊ नाहीच, कारण ती व्यक्ती अशी कोणतरी आहे अननोन आणि त्या व्यक्तीच्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे हे अर्जुनला आठवत असतं. आणि त्यासोबतच इकडे सायली अर्जुनला सांगत असते आणि अथर्व विचारेला तिथे अर्जुन विचारतो की तुम्ही, तेव्हा ते सांगतात की मी अथर्व विचारे अन्नपूर्णा ट्रस्टमध्ये काम करत आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुनला मात्र धक्का बसलेला असतो आणि अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो. अर्जुन म्हणतो काय, कारण त्याच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट असते की हे सगळं काय आहे. काहीही झालं तरीही या सर्व गोष्टी अर्जुनला मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. आणि अथर्व विचारे अर्जुनला हँडशेक करण्यासाठी हात पुढे करतो आणि अर्जुन मात्र पाहतच राहतो. तेव्हा त्याला एवढा मोठा धक्का असतो की खरंच आज अथर्व विचारे हा जिवंत आहे आणि तो आपल्या समोर आलेला आहे, या गोष्टीचा धक्का खूप मोठा असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन सायली तिथं असतात. सायली अर्जुनला दाखवते की प्लीज तुम्ही लवकर हे बघा. आणि मग अथर्व विचारेला अर्जुन म्हणत असतो की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन त्याला म्हणत असतो की हे सगळं काय घडतंय, कारण हा तर अथर्व विचारे आहे आणि ह्या अथर्व विचारेमुळं ह्या सर्व गोष्टी घडणार आहेत. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन त्याच्याकडे पाहत राहतो. अर्जुनला कळतच नाहीये की हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे. आणि मग उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन आणि सायली अथर्व विचारेला घेऊन वरती रूममध्ये येतात, कारण आज महाशिवरात्रीच्या दिवशी खूप मोठं सत्य अर्जुन आणि सायली या दोघांच्या समोर आलेलं असतं. आणि त्याचबरोबर अथर्व विचारेला ते सगळे डॉक्युमेंट्स दाखवले जातात आणि अथर्व विचारेला विचारलं जात असतं की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली पाहतच राहतात. अर्जुन म्हणत असतो की हे काय आहे, म्हणजे अथर्व विचारेला ते सांगत असतात की हे डॉक्युमेंट तुमचे आहेत का. तेव्हा अथर्व विचारे सांगतो की हो, हे सगळे डॉक्युमेंट्स माझे आहेत. आणि तेव्हा मात्र धक्का बसल्यासारखं अर्जुन आणि सायली पाहत असतात आणि तो म्हणत असतो हे सगळं काय आहे, मी कोणत्या मोठ्या गोष्टीत तर अडकलो नाही ना, हा प्रश्न तो विचारत असतो. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की अगदी तसंच नाही, पण खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये अडकलेला नसला तरी तुमचे हे डॉक्युमेंट ज्या व्यक्तीने मिळवलेले आहेत, वापरलेले आहेत, ती व्यक्ती तुमच्या जीवाचंही बरं वाईट करू शकते, तुमचा जीवही याच्यामध्ये जाऊ शकतो. परंतु अथर्व विचारे मात्र घाबरलेला आहे, त्याला घाम फुटलेला
आहे। आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन आणि सायली त्याच्याशी बोलत आहेत। अर्जुन सायली त्या अथर्व विचारेला सांगत आहेत की सायली तर त्या अथर्व विचारच्या समोर हात जोडून उभी आहे आणि त्याला म्हणत आहे की काहीही झालं तरीही मला आता तुमची मदत हवी आहे। माझे वडील याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी प्लीज तुम्ही मदत करा असं ती बोलत आहे। आणि त्यासोबतच अर्जुन तिच्याकडे पाहत असतो। आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन त्याला सांगत आहे की या सर्व गोष्टी घडलेल्या आहेत, म्हणजे जे काय घडलेलं आहे महिपतनं त्याचे डॉक्युमेंट्स कशा पद्धतीने वापरलेले आहेत हे सगळं सत्य अर्जुन आता अथर्व विचारेला सांगत आहे। आणि अथर्व विचारेला धक्का बसलेला आहे। तो आता कशा पद्धतीने मदत करणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।